कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेली कर्नाटकातील एक महिला तिच्या 2 मुलांसह बेपत्ता झाली आहे। हे तिघेही बेपत्ता होऊन 13 दिवस उलटून गेले तरीही त्यांचा शोध लागलेला नाही। याबाबतची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे। संबंधित महिला आणि मुलं आढळल्यास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आले। कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यामधील नावगे इथं 43 वर्षीय सुवर्णा बाबू राजगोळकर या त्यांच्या कुटुंबियांसह राहत होत्या। त्यांची प्रकृती बिघडल्यानं उपचार करण्यासाठी त्या 10 जून रोजी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आल्या होत्या। त्यांच्यासोबत त्यांचा 19 वर्षीय मुलगा निखिल बाबू राजगोळकर आणि 17 वर्षीय मुलगी निकिता बाबू राजगोळकर हे दोघेही आले होते। या दरम्यान रात्री सुवर्णा राजगोळकर आणि त्यांची दोन्ही मुलं असे तिघेही सीपीआर मधील अपघात विभागातून बाहेर निघून गेले आहेत। ते परत आलेच नाहीत। त्यामुळे सुवर्णा राजगोळकर यांचे पती बाबू आप्पाजी राजगोळकर यांनी या तिघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आढळून आले नाहीत। त्यामुळे त्यांनी याबाबतची वर्दी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। तब्बल 13 दिवस उलटून गेले तरीही या तिघांचा शोध लागलेला नाही। सुवर्णा राजगोळकर यांच्या अंगात चॉकलेटी रंगाचा पंजाबी ड्रेस आहे। त्यांचा मुलगा निखिल राजगोळकर याच्या अंगात गुलाबी रंगाचा हाफ टी शर्ट आणि ब्राऊन रंगाची हाफ पॅन्ट आहे, तर मुलगी निकिता राजगोळकर हिच्या अंगात पर्पल रंगाचा टॉप आणि हिरव्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे। अशा वर्णाच्या व्यक्ती आढळून आल्यास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आले।